काय सांगणार वंचित बहुजन आघाडीची काँग्रेससोबत युती होणार आहे? चर्चा चालू आहे, फक्त 2 दिवस झाले चर्चाच चालू आहे. काँग्रेससोबत आमची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू आहे. त्यांचा प्रस्ताव काँग्रेसचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. त्यानंतर आम्ही त्यांच्या शहराध्यक्षासोबत मी आणि आमचे निरीक्षक आहे जिल्ह्याचे, आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस चर्चा केली. सीट कशा फायनल करायच्या ते सुद्धा आमचं ठरलं होतं. परंतु जालन्याचे जे काँग्रेसचे खासदार आहे कल्याण काळेसाहेब, त्यांच्यामुळं युती पुढं जाताना मला दिसत नाही आहे. काँग्रेस त्या ठिकाणी फक्त चर्चा करते आहे, युतीच्या संदर्भामध्ये काही निर्णय त्या ठिकाणी घेताना दिसत नाही. त्यांच्या मतदारसंघातले काही 2 वार्ड आहे, त्या वार्डामध्ये बिलकुलही युतीच्या इंटरेस्टेड मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. म्हणून एखाद्या वेळेस युती तुटली तर ती कल्याण काळेसाहेबामुळे बी तुटू शकते. म्हणजे कल्याणकडे साहेब जाणून बुजून इंटरेस्ट घेत नाही आपलं, असं म्हणणं आहे? हां, सरळ आहे ना. युतीमध्ये जर आपल्याला युती करायची तर आपल्या एक प्रभाग जर 4चा आहे तर 2 सीट तुम्हाला, 2 सीट आम्हाला. तुमची जर जादाच ताकद आहे तर 3 सीट तुम्हाला, जिथं राखीव येते त्याची सीट आम्हाला मिळाली पाहिजे. आमची बी तिथे त्या ठिकाणी 19,000 SCचं मतदान आहे. दुसऱ्या ठिकाणी आमचं 18,000 त्या ठिकाणी मतदान आहे. तर युती करायची तर आपल्याला थोडं ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी करावं लागतं, आणि ते ॲडजस्टमेंट करताना मला काँग्रेसचे काही नेते मंडळी त्या ठिकाणी दिसत नाही. त्यांच्या पार्लमेंट बोर्डच्या नेत्यांसोबतही आमची त्या दिवशी रात्री मीटिंग झाली होती उशिरा, परंतु तेही सुद्धा मला त्या ठिकाणी युती करण्याच्या मानसिकतेत नाही आहे. म्हणताना ते एका माणसाचं हिंदी में कहावत आहे, रस्सी जल गई मगर बल जलान बल नाही, व ती कहावत या ठिकाणी लागू होती. खूप ॲटिट्यूड मला त्या ठिकाणी काँग्रेसचा वाटतो आहे, आणि काँग्रेसनं जर असंच वागलं तर या ठिकाणी काँग्रेसचं त्या ठिकाणी नुकसान झाल्याशिवाय नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे इथं ताकद कोणाची आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची पण ताकद आहे, आणि बाकीचे जे पक्ष आहेत त्यांची पण ताकद आहे. परंतु वंचित बहुजन या ठिकाणी सॉलिड या ठिकाणी सीट काढल्याशिवाय राहणार नाही. मग झालेला इंटरेस्ट दाखवता येतं युतीसाठी, आणि औरंगाबादला दाखवत नाही ते. नाही, असंच आहे की त्यांचं काही नेत्या मंडळीला त्यांनी फक्त बोलण्यासाठी सोडलेलं आहे. जालन्यात आमची युती झाली, मुंबईला आमची युती झाली, हे फक्त त्यांचं बोलणं चालू आहे. कृतीमध्ये कुठंच या ठिकाणी युती होताना मला दिसत नाही आहे. आमची अपेक्षा आहे की सेक्युलर पार्टी आहेच तर मग BJPला थांबवायचं आहे, तर त्या ठिकाणी काहीतरी ॲडजस्टमेंट तडजोड त्या ठिकाणी करायला पाहिजे. 4 पावलं आम्ही पाठीमागे येतो तर 4 पावलं त्यांनी आलं पाहिजे. आमची जी युतीची जी मागणी समसमानची जी आहे, ती समसमानच्या मागणीमध्ये त्यांनी ॲक्सेप्ट करून पुढं चाललं पाहिजे. हीच आमची भूमिका आहे. समजत नाही झाली तर मग वंचित काय पूर्ण सीट लढवणार? नाही झाली तर आमच्याजवळ पूर्ण कॅन्डिडेट आलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतले त्यावेळेस तुम्ही बघितलं गर्दी त्या ठिकाणी किती होती. 29 प्रभागामध्ये जवळजवळ आमच्याजवळ कॅन्डिडेट सगळे आलेले आहे. OBCचे, मुस्लिम आमचे बंधू आलेले आहे, आणि इतर SCचे कॅन्डिडेट आमच्याकडे पूर्ण आहे. सगळेच कॅन्डिडेट जवळपास आमच्याकडे आहे. जर युती झालीच नाही तर आम्ही पूर्ण कॅन्डिडेट या महानगरपालिकेमध्ये लढू. MIM सोबत जाणार आहे, पण काही विचार नाही. आपल्याला भाजपला थांबवायचं असेल तर नाही, भाजपला थांबवायसाठी वंचित बहुजन आघाडी एकदम सक्षम आहे. MIM सोबत जाणार नाही, आम्ही आधीच क्लिअर केलेलं आहे. भाजपासोबत जाणार नाही, हेही आम्ही आधी क्लिअर केलेलं आहे. बाकीचे भाजप आणि MIM सोडून जे कोणी लोक असतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो.